आपण बऱ्याचदा घड्याळाकडे बघून घड्याळाच्या काट्यावर काम करतो, पण कधी विचार केलाय आपल्या शरीराचं स्वतःचं एक नैसर्गिक घड्याळ असेल तर? येस, आपल्या शरीराचं सुद्धा आयुर्वेदानुसार एक नैसर्गिक घड्याळ आहे, ज्याला आयुर्वेदिक बॉडी क्लॉक असं आपण म्हणतो. काय आहे चला बघूया. आयुर्वेदामध्ये यालाच दिनचर्या म्हणजे दिवसानुसार स्वतःची चर्या किंवा आचरण करणे, यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी, राहण्याच्या गोष्टी, विहाराच्या गोष्टी सर्व आल्या. सर्व प्रत्येक पॉईंट वाईज आपल्या शरीरातील त्रिदोष वात, पित्त आणि कफ हे दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांमध्ये शरीरामध्ये नैसर्गिकरित्या प्रभावी होत असतात. जर त्या वेळांनुसार आपण शरीरातून नैसर्गिकरित्या आहार घेणे, काम करणे, झोपणे, व्यायाम करणे यांसारख्या गोष्टी केल्या तर शरीर अधिक सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते. पचन सुधारते, ऊर्जा वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि होणाऱ्या संभाव्य व्याधींपासून शरीराला आधीच रोखता येऊ शकते. आणि मानसिक शांततेचा काळ आहे. सकाळी पहाटे 3 ते 6 वाताचा काळ असं सांगितलेला आहे. केपणा, सर्जनशीलता, मानसिक शांततेचा सांगितलेला आहे. यालाच आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्त असं या काळामध्ये उठल्यास स्मरणशक्ती व्यवस्थित राहते, मन प्रसन्न राहतं, सर्जन क्रिया नैसर्गिकरित्या होतात आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फोकस वाढण्यासाठी मदत होते. यावेळी उठून कुठल्या गोष्टी करू शकतो? अभ्यास करणे, लवकर उठल्यानंतर ध्यान, धारणा, मेडिटेशन यांसारख्या गोष्टी करणे, स्वच्छता, दंतधावन यांसारख्या गोष्टी, मलमूत्र विसर्जन यांसारख्या गोष्टी आपण या काळामध्ये करू शकतो. सकाळी 6 ते 10चा काळ हा काळ कफ वृद्धीसाठी प्राबल्याने नेमून दिलेला आहे. मध्ये शरीरामध्ये स्थिरता, जडपणा हा जास्त प्रभावी झालेला असतो. त्यामुळे उशिरा उठल्यास आळस, सुस्ती, कंटाळा यांसारख्या गोष्टी शरीरात जास्त वाटतात. त्यामुळे आणि वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. काय करावे? व्यायाम, सूर्यनमस्कार, अभ्यंग, स्नान, हलका, स्वादिष्ट आणि सहज पचणारा आहार घ्यावा. यानंतर येतो सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचा काळ. हा काळ पित्त काळामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. त्यावेळेस जाठराग्नी सर्वात जास्त पीकला म्हणजे त्याच्या उच्चतम क्षमतेमध्ये असतो. दिवसातील सर्वात मोठे अन्न या काळामध्ये घेणे आणि ते सहज पचवणे शरीराला शक्य होते. दुपारचे मुख्य जेवण या वेळेमध्ये आपण करू शकतो. महत्त्वाची अभ्यास, निर्णय घेणे या गोष्टी आपण या काळामध्ये घेतल्या पाहिजे. येतो दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ. वात वृद्धीचा किंवा वात प्राबल्याचा काळ. या वेळेमध्ये मन अधिक सक्रिय आणि सर्जनशील असते. लेखन, नियोजन, आर्टिस्टिक गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी यांसारख्या गोष्टी आपण या काळामध्ये अति फोकसने आणि अति उत्तमरित्या करू शकतो. विशेषतः पौष्टिक आहार किंवा हलका आहार घेणे हे गरजेचे आहे. त्यानंतर येतो संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतचा काळ. हा काळ अगेन कफ प्राबल्याचा. आता शरीर हळूहळू विश्रांतीसाठी तयार होत असतं. शरीरातला जाठर अन्न पचवणारा अग्नी हा मंद होऊ लागतो. त्यामुळे या वेळेत हलके रात्रीचे जेवण हे हलके असावे असे सांगितले आहे. मोबाईल, टीव्ही, स्क्रीन, युव्ही रेडिएशन्स यांपासून स्वतःला दूर ठेवणे, मानसिक स्ट्रेस, ताण यांपासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे आहे. शक्यतो रात्री 10 वाजण्यापूर्वी झोपण्याचा प्रयत्न करावा. पण कॉर्पोरेट जगामध्ये आपण काम करत असताना 10 ही वेळ आपल्यासाठी तितकी फिजिबल नसते. या कंडिशन्समध्ये जितक्या लवकर आपल्याला ही वेळ जवळ आणता येईल झोपण्याची, तितक्या लवकर आपण झोपण्याचा किंवा आपला दिवस पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंतचा काळ हा अगेन पित्त प्राबल्याचा काळ आहे. लोक असा गैरसमज करून घेतात की पित्त प्राबल्याचा काळ म्हणजे फक्त भुकेच, पण रात्रीच्या या काळात शरीरातील अंतर्गत सिस्टीम्स, अंतर्गत संस्था आहेत त्या आपले काम करण्यासाठी सुरुवात करतात. लिव्हर शरीरातील टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करते. पेशींची पुनर्बांधणी, रिहॅबिलिटेशन किंवा पुनर्स्ट्रक्चर बांधणी तयार होते. आणि या काळात जर जागरण केले तर वजन वाढणे, डोळ्याखाली डार्क सर्कल्स, आमाचे किंवा शरीरातील टॉक्सिन्सचे बाहेर निघून न जाणे यांसारख्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे या 4 काळांना जर आपण पाळले तर आपल्या शरीराचे सायकल किंवा आपल्या शरीराचे चक्र सेट करायला आपल्याला मदत होते. परंतु प्रत्येकाच्या दृष्टीने हा वात, पित्त आणि कफाचा काळ हा नैसर्गिक चक्रानुसार वेगवेगळा असू शकतो. याचे किंवा आपल्या स्वतःच्या शरीरातील नैसर्गिक घड्याळ ओळखण्यासाठी एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, तुमच्या शरीराच्या गरजांकडे किंवा त्याच्या सिग्नल्सकडे लक्ष देऊ शकता. तुम्ही सकाळी तुम्हाला पहिली भूक कधी लागते हे पाहू शकता. तो काळ तुमच्यासाठी पित्ताचा काळ असू शकतो. यानंतर तुम्ही त्या अकॉर्डिंग बाकीचे दिवस किंवा बाकीचा वेळ हा ठरवू शकता. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, दोष आणि स्थिती ही वेगळी असते. त्यामुळे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचं चक्र हे सुद्धा वेगवेगळं असू शकतं. व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्रिदोषांनुसार शरीरामध्ये कोणकोणत्या काळात कुठले दोष प्राबल्याने उपलब्ध असतात. आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार आपले दोष प्राबल्य कसे ओळखावे? 3ही दोषांच्या प्राबल्य काळामध्ये कुठल्या गोष्टी करायच्या आहेत? नंबर 4, या गोष्टींचे पालन न केल्यामुळे कोणकोणते परिणाम आपल्याला भोगायला लागू शकतात? नंबर 5, हा होमवर्क असेल. तुमच्या स्वतःच्या शरीर चक्राला ओळखा आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमची दिनचर्या सेट करू शकता.
आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.